तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही कसे आहात? मला माहिती आहे तुम्ही ठीकच असणार। मी पण खूप छान आहे। आणि आज आम्ही आलेलो आहोत परळी वैद्यनाथ मंदिरला, म्हणजेच 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असणारं मंदिर। आणि तुम्ही मागे पाहू शकता ही आलेली आहे पालखी। आणि फ्रेंड्स, आज आहे माझ्या पप्पांचा बर्थडे, तर त्यामुळे पण आम्ही दर्शनाला आलो आहोत। आणि चला तुम्हाला दाखवते मंदिर। फ्रेंड्स, आज परळी बंद आहे, त्यामुळे परळी बंद आहे, त्यामुळे आज खूप दुकानं उघडली नाही आहेत, हळूहळू उघडत आहेत। आणि आम्ही जात आहोत आता आत दर्शनासाठी मंदिराच्या। तर फ्रेंड्स, हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे, तर चला बघूयात। मम्मी पप्पा पुढे चलत आहेत। हे आहे प्रवेशद्वार। आता आम्ही आत जात आहोत। इथे पाणी पाणी झाले सगळं। फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता किती छान मंदिर आहे। हे तर काहीच नाही, अजून खूप बाकी आहे। मी तुम्हाला हळूहळू सगळं दाखवते। हे आहे इथे नंदी आहेत, इथे दानपेटी आहे। तुम्ही पाहू शकता ही पालखी आहे। ही छोटीशी पिंड आहे महादेवाची। हे इथे मोकळा फ्रेंड्स, बघू शकता किती प्राचीन मंदिर आहे हे। इथे किती छान झुंबर लावलेलं आहे। किती छान जाप चालू आहे। हे इथे छोटे छोटे देव आहेत। हे आलेलो आहोत आपण मंदिरापाशी। ही आहे वैद्यनाथ मंदिरची पिंड। आम्ही आता बाहेर जात आहोत। किती छान मंदिर आहे, खूप प्राचीन मंदिर आहे। आणि हे इथे आहे गणपती। चला तर आता बाहेर जाऊयात। पालखी आलेली आहे, त्यामुळे खूप गर्दी झाली होती आत। इथे नारळच आहे, सोम नारळ फोडतोय। सगळा राग आज ह्याच्यावरच काढणार वाटतं। अभिषेक केलेला इथं गायमुखाच्या तोंडातून तीर्थ येतं, तुम्ही पाहू शकता। चला तर पुढे जाऊयात। हेच तुम्ही इथं पाहू शकता, इथे पाणी पिण्यासाठी सुविधा केलेली आहे। फ्रेंड्स, आता
शकता इथे खूप सुविधा झालेल्या आहेत, कॅमेरे पण लावलेले आहेत आणि वरी बघू शकता किती छान वाटतं इथे. खूप जुनं मंदिर आहे आणि खूप छान पण आहे. हाताने कोरलेलं हे तुम्ही बघू शकता किती छान आहे. आणि इथं मधात जे कॅमेरा लावलाय ते इथं दाखवतात मधातली पिंड. इथं आहे पालखी आणि इथे आहेत मोठे मोठे 3 नंदी. ते किती छान आहेत बघा. मूर्ती आहे. फ्रेंड्स खूप गर्दी झाली आहे, खूप आवाज येत नाही आहे कारण की तुम्ही पाहू शकता दिंडी आलेली आहे, त्यामुळे तर आपण बाहेर जाऊन भेटूयात. बाय. फ्रेंड्स तुम्ही बघू शकता इथे पालखी आहे. दिंडी आहे ही. फ्रेंड्स तर आपलं देवदर्शन करून झालेलं आहे. आम्ही बाहेर बसलेलो आहोत, तुम्ही बघू शकतात. आणि फ्रेंड्स तर तुम्हाला वैद्यनाथ मंदिर कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा. माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. बाय.